नमस्कार मंडळी, श्रेखा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एकदम सुंदर आणि चविष्ट अशी गवाराची भाजी बनवणार आहोत. तर गवाराची भाजी कशी पद्धतीने बनवायची नक्की एकदा बघा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिल्यांदा घेतलेलं आहे आपण लसूण आणि बारीक चिरलेला कांदा फोडणीवर टाकलेला आहे. ते टाकून झाल्याच्या नंतर लगेच आपण काळं तिखट टाकलेलं आहे. काळं तिखट टाकून झाल्याच्या नंतर हळद टाकलेली आहे. हळद टाकून झाल्याच्या नंतर धनापूड, गरम मसाला ॲड केलेला आहे. गरम मसाला ॲड केल्याच्या नंतर कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे. कांदा लसूण मसाला ॲड केल्याच्या नंतर लगेच आपल्याला जितकं हवं आहे तितकं आपल्या चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर मंद गॅसवर परतून घ्यायचं. जे आपलं मिश्रण आहे ते परतून घ्यायचं बारीक होईपर्यंत. इथं आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे. लगेच आपले त्यानंतर शेंगदाणे किंवा तुमच्याकडं खोबरं असेल तर खोबरं लहान करून आणि त्याच्यामध्ये वाटणामध्ये टाकून घ्यायचं. टाकून झाल्याच्या नंतर परत परतून घ्यायचं. 2-3 मिनटं परतून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत त्याला छानपैकी मंद गॅसवरच परतून घ्यायचं. इथं तुम्ही बघू शकता आपण छानपैकी मंद गॅसवरच परतून घेतलेलं आहे. त्यानंतर लगेच आपण गवारच्या जे शेंगा आहेत त्या 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि जे आपलं वाटण आहे लहान ते वाटणामध्ये ते शेंगा टाकून घ्यायचं. शेंगा टाकून झाल्याच्या नंतर परत मंद गॅसवरच त्याला 2-3 मिनटं आपण परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर मस्तपैकी सगळे शेंगांना मसाला लागला पाहिजे इतकं हळूहळू छानपैकी मंद गॅसवरच परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर झाकण ठेवायचं. झाकून ठेवून झाल्याच्या नंतर 2-3 मिनटं परत आपलं एकदा उघडून बघायचं. मग काय जर आपल्याला रश्श्याची भाजी पाहिजे तर थोडंसं त्याच्यात पाणी ॲड केलं तरी चालेल. म्हणजे छानपैकी अशी मिडियम साईजची गवारची भाजी छानपैकी लागते. आणि तुम्हाला जर सुकी भाजी पाहिजे तर सुकी भाजी तर अजून सर्वात छानच लागते. तर इथं आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कारण आपल्याला मिडियम प्रकारची भाजी पाहिजे. तर तुम्हाला कशी भाजी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की ट्राय करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करत राहीन. तर वाट कशाला बघताय, करताय ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद.